हॅलो, गुड मॉर्निंग. कारण अजून 12 वाजायचे म्हणून गुड मॉर्निंग म्हणलं मी. तेल टाकलंय बघा आता कढईमध्ये. वाटाणा आणि बटाटा मिक्स करून मी भाजी करायला. बघा, हे बटाटा आहे आणि हा वाटाणा आहे. वाटाणा सोलून ठेवता मी खूप दिवस झालं, मला वाटते 8-10 दिवस झाले असतील. तर त्याला असे कोंबा फुटलेत बघा वाटाण्याला. बघा काय काय वाटाण्याला कोंबा फुटलेत हे बघा. आता हे वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी करायला लागली मी. मोहरी टाकू. मोहरी किती बारीक आहे बघा, माझ्या मैत्रिणीने दिली मला. बघा, जिरे, अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे बघा हे. पण मोहरी जरा चांगली कडकडू द्यायची बरं का, मग टाकायची. ते चमचे बी काय काढून ठेवले सांगू का तुम्हाला, चमचे दिसायला लागलेत ना, ते चमचे आणि त्या चमचेचा ट्रे आहे बघा तिथं. त्या ट्रेमध्ये ना सकाळी मी ड्रॉवर उघडलं ना, त्यात हे झाली होती, जुरळ झाली होती, जुरळ. म्हणून काय केलं मी, त्याला काढून ठेवले. जिरे मोहरी, चांगली मोहरी तडतडली की मग तुम्ही अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकू शकता. कढीपत्ता धुवून ठेवलाय मी. पण कढीपत्ता टाकताना काय करायचं, ताट घ्यायचं एक जवळ, ताट घ्यायचं, कढीपत्ता टाकायचं आणि झाकायचं. म्हणजे तेल बाहेर जात नाही, कढीपत्त्याचा वास पण चांगला लागतो भाजीला. असं करायचं. हां, कढीपत्ता चांगला हे झाला मग मसाला तुम्हाला काय टाकायचं ते टाकायचं. मग हळद टाकायची, थोडीशी हळद, परत हिंग टाकायचं थोडं. इथे थोडं आहे म्हणून थोडं टाकले ना मी, तुम्ही तसं चमच्याने टाकत जावा, है ना. आणि हे बघा माझ्याकडे आता मसाला आहे थोडा शिल्लक. खोबरं आणि कांदा आणि कोथिंबीरचं वाटण ते टाकायला लागले मी, वाटण टाकायला लागले. हे टाकलं ना मग शेंगाचं कूट वगैरे टाकायची तुम्हाला गरज नाही आहे. मग ह्या तेलामध्येच काय करा, तिखट टाकत जा बाबा. लाल तिखट टाकलं आणि हे काळा मसाला जरा घट्ट झाला ना म्हणून हाताने टाकायला लागले मी. हात स्वच्छ धुवा, नाही तर तिखट लागल तुम्हाला. हे असं घट्ट आहे हो, काळं तिखट दिसतं का असं घट्ट आहे. मग ह्याला असं फोडून ठेवावं लागते, चमच्यामध्ये येत नाही लवकर, म्हणून तसे टाकले बघा. दिसलं का घट्ट असं का, घट्ट असं. मग टाकल्यानंतर काय करायचं, आलू टाकायचं त्याच्यामध्ये. बटाटा टाकायचं. बटाटा खूप दिवसात करायला मी बटाटा. बटाट्याला चांगलं परतून घ्या, मग त्याला मसाला सगळा लागू द्या बटाट्याला. मग त्याच्यानंतर वाटाणा टाकायचा. कोथिंबीर मी असं स्वच्छ निवडून धुवून ठेवलेली आहे बघा. कोथिंबीर वरनं टाकायची. कोथिंबीर चांगलं परतून झालं ना, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आणि जरी तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर थोडंच पाणी टाकायचं. थोडा रस्सा करायचा असेल तर जास्त पाणी टाकायचं. आणि झाकायचं याच्यावर.
झाली आपली भाजी तयार. भाजी तयार होत आली. आता भाजीला आपण मीठ टाकू. मीठ टाकलं नव्हतं मी. मीठ टाकले आणि कोथिंबीर आता स्वच्छ धुवून ठेवली होती ना, हे बघा असं टाकते आता वरून मी कोथिंबीर. तर चांगलं आलू शिजलं ह्याच्यातलं आता. बघा मी अशी सरभरीत भाजी केली. कशी झाली बघा, सरभरीत भाजी, सरभरीत रस्सा केलाय. थोडंसं हे झालं ना, थंड झाली ना भाजी, मग थोडंसं तेल येतं. पण मी जास्त तेल घातलेलं नाही आहे, थोडंच तेल घातलं आहे भाजीला. तर चपातीबरोबर भाजी छान लागते. चला मग या गरमागरम जेवायला. आलू शिजलेला आहे, वाटाणा पण शिजलेला आहे त्यातला.